नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर फुलांची वेणी, जाळी आणि फुरड्या ह्या कशा करायच्या हे शिकवणार आहे. इकडे माझी चुलत बहीण आहे, तिच्या मुलाच्या मुंजेचा साठी तयार झालेली होती. तर इथे मला मोगरा मिळाला नाही, तर मी साधी ती टगर नावाचे फुलं घेतलेत. दिसतात मोगऱ्यासारखे, बघा त्याला वास नाहीत मोगऱ्यासारखा. तर अशी फुललेली आणखीन त्या कळ्या पण घेतल्या दोन्ही. तर इथे मी एक पाट घेतले आणि पाटाला मी पहिला एक दोरीने बांधले. मग आपल्याला जे जाळी करायचं आहे त्यासाठी ही वेगळी दोरी बांधून घेतली मी. ही आपल्याला फुलवाल्याकडे किंवा माळी वगैरे कोणाकडे हे मिळते विकत. तर इथे मी अंदाजाने 8 इंचाचं मी पहिली लाईन केली फुलांची आणि ती 7 ते 8 इंच आहे बघा. हां, आता ही पहिली लाईन झाल्यावर मी आता दुसरी लाईन करायला घेते. याच्यामध्ये काय नुसतं तुमचं फुलं रचण्यावर आहे. तुम्ही जशी फुलं लावता तसं तुम्हाला ती पॅटर्न मिळेल. तर मी एकदमच बेसिक साधी पॅटर्न दाखवलं आहे तुम्हाला ते करायसाठी. तर इथे बघा 2 फुलं कळ्या घातल्यात मी आणि दोरी साधी आपली शिवणकामाची आपली ते सुई दोरी ना ते वापरले मी. पहिली 1-2 लाईन जरा कठीण जाते, नंतर मग पटापट होऊन जातं ते. हे आपण शेंडा बांधतो ना किंवा बंद म्हणतात त्याला, त्याच्या भोवती लावायला किंवा लहान मुलं असतील त्यांना अख्खं डोक्यावर पण घालता येईल त्यांच्या बड्डेला वगैरे. खूप छान दिसते. आणि जास्त करून हे मोगऱ्याचंच करायचं आणि मग ते अख्खा छान घरभर मोगऱ्याचा असा सुगंध सुटतो. मग पाहू शकता तिकडे मी कशी ते नाजूक आहे जरा, तर जरा नीट अलगद हाताने करायला पाहिजे. इथे बघा मी खाली पाट बसून करते. आता पाट हल्ली वापरत नाही कोण, तर पाटाच्या ऐवजी तुम्ही तुमची डायनिंग टेबलची खुर्ची असेल ना त्याच्या बॅक रेस्टला पण ते बांधून असं करू शकता. आता माझी तयार झालेली आहे जाळी बघा. मी सांगितलं मला वरचं ते 8 इंच माप आहे माझं. 8 इंचाचं माप हे बघा आपण काढलं. आता ती जाळी तयार झाली. आता हे कलिंगड तुम्ही बंद समजा आणि त्याच्यावर असं दोरीने पाठवून ते अख्खं बांधायचं दोरी. आणि पुढची बाजू आहे ना खाली तिकडे टोक आणि वरती तिकडे एक एक काटा घातला तरी अख्खा दिवस तुमचं हे डेकोरेशन राहील. आता आपण फुरड्यांकडे जाऊया. त्याच्यासाठी आपल्याला कागद, चांदी, आणखीन ग्लू लागेल. इथे मी वेगवेगळे शेप्स करून ठेवलेत अगोदरच कागदाचे. तर मी 2 प्रकार दाखवते कसं करायचं. पहिला म्हणजे ते 2 असे घ्यायचे पेपरचे आणि चक्क ते शिवून घ्यायचं 2 त्या पेपरच्या ह्याच्यामध्ये ठेवून. हे बघा सुईने. आणि हे बघा हे झालं तयार माझं. तयार झाल्यावर मी ते आपल्याला ते बांधायसाठी पण काहीतरी पाहिजे ना, तर ते आतल्या म्हणजे ते बांधायसाठी मी ते शेवटचं ते करून दाखवते मला पेपरचं. आणि मग त्याला फिनिश द्यायसाठी वरतून एक चांदीचं पेपर आहे तो कट करून लावायचा. लहान मुलांना तर खूप आवडते हे. आणि पूर्वी म्हणजे खूपच करायचे लग्नामध्ये. हल्ली जरा कमी झाल्या पण इट विल ऑलवेज स्टे इन फॅशन. हे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लग्नामध्ये मुलींना घालतात. आता इकडे मी चांदी घेतली आहे, ती चांदी कट करून असं ते ग्लूने चिकटवते. हे बघा है ना. आता हे नुसतं गोल नाही, तुम्हाला वेगवेगळे शेप्स करता येतील. आणि पाठी मी ती दोरी ठेवली वेणी किंवा कशावर बांधायसाठी. हे बघा ठीक आहे. त्याच्यामध्ये चंद्रकोर असं आता हे मी सेम करते पण न शिवता. हे सोपं आहे एकदम.
त्या पाकळ्या मी त्याच्यावर लावल्या ग्लू लावून, आणि परत त्याच्यावर त्या चांदी बसवणार. हे जरा फक्त डेलिकेट ते निघण्याची शक्यता असते. शिवणकामाचं मजबूत असते काम, पण ठीक आहे आपल्याला. नवरी मुलीला पाहिजे असेल तर हरकत नाही असं करून द्यायला. बघा आहे ना, दिसते तसंच, कळणारच नाही कोणाला. हे फक्त चिकटून घेतलं, आणखी नाजूक आहे जरा. हम्म. आणि इथे ना मी ते वरच्या बाजूला ते परत तसं मध्ये गोंड्यासारखं दाखवते, आणि खाली आम्ही आबोली लावतो. मी फोटो दाखवले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल त्या टोकावर मी आबोली लावलेली आहे. तर आज माझ्याकडे आबोली नव्हती झाडावर, तर मी असंच दाखवलं तुम्हाला. हं? तर हे झालं आता फुरड्या, आम्ही याला फुरड्या म्हणतो. छान दिसते ना. आता काय राहिले, हे बघा मी इथे आता हे घातले, साधं फूल लावलंय. आता आपण वेणी कशी करायची बघूया. वेणी पण मी घेतले. इथे पण सेम असं ते सुतळ दिसतं तुम्हाला. दोन प्रकारचे ते दोरे मिळतात आपल्याला माळ्याकडे दुकानामध्ये. ते टगर घेतले मी, गोंड्याची फुलं जे काय होती फुलं माझ्याकडे. बघा मला मेन म्हणजे तुम्ही बघा कसं करायचं ते. बाकी फुलं तुमच्या आवडीची तुम्ही बाहेर अशी वापरू शकता. हे मी सगळं दोरीने बांधलंय. दुसरं मी एका ह्याला लावून ठेवलंय. आणि हे वेण्या तर मी खूप केलेले, पण आता आज मला इकडे तुम्हाला फक्त साधंच दाखवते गोंड्याच्या. पण तुमचं मॅचिंग, माझी आई आहे ना, ती जी साडी घालायची त्याप्रमाणे ती फुलं आणून ती त्याची वेणी करायची. म्हणजे ऑरेंज कलर असेल तर आबोली, आणि असं मॅचिंग कॉम्बिनेशन. ते मेन ते डेकोरेशन चाफ्याचं, कुठलीही चांगली फुलांचं तुम्ही वेणी करू शकता. तर ही वेणी हे ऍक्च्युली खाली बसून करायचं असते, नीट होते पायाला अंगठ्यावर ते दोरी लावून. आता मी वरती खुर्चीवर बसून करते हातावरच, तर जरा ते हे तर बघा हे टगर म्हणतात त्याला, हिरवी पानं. हे एकदम आमच्याकडे हे झाड असतेच सगळ्यांच्या घरी, म्हणजे पटकन करायला वेणी. एकदम सोपी आहे ही, नीट बघितले ना तर कोणालाही आरामात येईल करता. आता आज मी अख्खं असंच घातलंय गोंडा, नाहीतर ते गोंडे आम्ही ते त्यातून ते पाकळ्या फक्त काढतो, अख्खं चक्क नाही ठेवत. आता मी तुम्हाला आयडिया द्यायसाठी म्हणून दाखवलंय करून. ते टगर, ते सफेद आणि ऑरेंज असं आपल्या हे केलं बघा, छान दिसते ना. वा, तर तुम्ही पण करून पहा. ही वेणी, जाळी, हे खाली ते नीट फिनिश द्यासाठी ते देठ जास्त काढून टाकलं. हे बघा, छोट्या भनवर पण लावून चांगली दिसते आहे ना. आजची रेसिपी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.